विविध मागण्यांसाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात 8 आणि 9 डिसेंबरला धरणं आंदोलन करणार असल्याचं राज्यातील शिक्षक कृती समितीने जाहीर केले। मागण्या मान्य न केल्यास राज्यातील सर्व शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा सुद्धा शिक्षक कृती समितीने राज्य सरकारला दिला आहे। निफाडच्या तामसवाडी गावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वन विभागाच्या रेस्क्यू टीमला शनिवारी यश आलं। 20 तासाहून अधिक काळ विहिरीत अडकून पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात रेस्क्यू टीमला यश आल्यानं वन्यजीव प्रेमींनी समाधान व्यक्त केलं। नवी मुंबईतील कामोटे इथल्या बिंगो जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून हा अड्डा उद्ध्वस्त केलाय। हा अड्डा चालवणाऱ्या तिघांना कामोटे पोलिसांनी अटक केली। कामोटे सेक्टर 34 मधील इमारतीमध्ये हा जुगाराचा अड्डा सुरू होता। जालन्यातल्या सळई व्यापाऱ्याला 88 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी नाशिकमधल्या 2 व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। गौरव तिबडेवाल असं फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे। दिबील ब्रह्मच्या आणि मनोज ब्रह्मच्या असं फसवणूक केलेल्या नाशिकमधल्या व्यापाऱ्यांची नावं आहेत। नवी मुंबईतील नेरूळच्या डॉक्टर DY पाटील रुग्णालयाच्या डॉक्टरांना मारहाण करण्यात आली आहे। रजत खंडेलवार असं या डॉक्टरचं नाव आहे। या प्रकरणी नेरूळ पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।